हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पै आपलेनी भेदे वेण, माझे जाणी जे जे एकपण, तयाची नाव शरण मज येणे गा। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सार रूपानं उपदेश करतायत, त्याचा विचार आपण करतो आहोत। मामेकम शरणम व्रज, मला शरण ये असं भगवान बोलले। ते शरण यायचं म्हणजे काय करायचं याची एक शरणागतीची परिसीमा सांगणारी व्याख्या ज्ञानेश्वर महाराज करतात। आपुलेनी भेदेवेण, माझे जाणे जे जे एकपण, भगवंताला स्वभिन्न असं न मानता, स्वतःला वेगळं न ठेवता, भगवंताला यथार्थतेनं जाणणं, याचंच नाव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शरण जाणं आहे। असं ज्ञानेश्वर महाराजांनी का म्हणावं? नुसत्या जाणण्यामध्ये शरणागती आहे का क्रियेमध्ये शरणागती आहे याचा विचार करायचा आहे। परंतु आपुलेनी भेदेविण हे जे ज्ञानेश्वर महाराज बोलले त्याच्याकरता आपल्या जवळचं काय काय टाकायचं याचा विचार करताना काही पदार्थ, काही विचार, अशा 2-3 अंगानं विचार आपण करतो। त्याच्यातला एक महत्वाचा विचार नाथ महाराज आपल्याला सांगतायत, भगवंताच्या दर्शनाकरता, भगवंताच्या प्राप्तीकरता काय काय टाकावं लागतं याचा सुमंताच्या संबंधानं 7 दारांमधून नाथ महाराजांनी विचार केलाय। त्याच्यातल्या 5व्या द्वारात आपण आहोत। 4थ्या द्वारी सांडिता अर्थ, 5वे द्वारी निशेष स्वार्थ। 5व्या द्वारामध्ये स्वार्थ टाका असं नाथ महाराज बोलले। स्वार्थामध्ये अर्थ आहे ना, मग पुन्हा स्वार्थाचा वेगळा विचार का करावा लागला याचा थोडासा विचार काल आपण करून आलो। अर्थ आणि स्वार्थ याच्यामध्ये थोडा फरक आहे। चिंतनाचं अवलंबन जर फक्त अर्थ असेल तर तिथे फक्त अर्थ संपत्तीच असेल तर तिथे अर्थाचा विचार करा। पण अवलंबनाचा विषय हा अर्थाबरोबर स्व असेल तर तिथं स्वार्थाचा विचार करा। अर्थ काय आणि स्वार्थ काय याचा विचार काल आपण करून आलो। अर्थाच्या प्राप्तीमध्ये वृत्ती फक्त अर्थ केंद्रित राहते, संपत्ती केंद्रितच राहते। परंतु स्वार्थाच्या चिंतनामध्ये वृत्ती ही अर्थ केंद्रित्वाबरोबर आत्मकेंद्री होते आणि तिथं तो महत्वाचा विचार आहे। अगदी सरळ सोपं बोलायचं झालं तर आपल्या वासनेला अहंतेची जोड मिळाली की त्याला स्वार्थ असं म्हणतात। अगदी सोपं सरळ बोलायचं झालं तर वासनेला अहंतेची जोड मिळाली, सगळं मलाच मिळावं असं वाटायला लागलं की तो स्वार्थ आहे। आपण आसुरी संपत्तीमध्ये त्याचा अगदी बारकाईने विचार ज्ञानेश्वर महाराजांनी केलाय, तो बघू शकतो। याच अध्यायामध्ये राजसकर्त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन जर आपण पाहिलं तर स्वार्थी कुणाला म्हणतात हे आपल्याला कळतं। राजस, तामस आणि सात्विक कर्ता, या कर्त्याचा विचार करत असताना राजसकर्त्याचं चिंतन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मने वाचा काये भलतया दुखावितू जाये, स्वार्थू साधिता न पाहे तयाचे हित किंवा पराचे हित। मनानं, वाचेनं आणि कायेनं दुसऱ्यांना दुखावणं आणि आपला स्वार्थ, आपलं हित साधून घेत असताना दुसऱ्याचं यत्किंचितही चिंतन न करणं तो स्वार्थी। दुसऱ्याचा विचार करायचंच कारण नाही। 3 पद्धतीनं आपल्याला विचार याचा करता येतो का एक वर्ग या जगतामध्ये असा आहे, त्याचा भर्तृहरींनी विचार केलाय, परंतु आता मी तो विषय सांगत नाही। ते 4 प्रकारामध्ये भर्तृहरींनी त्याचा विचार केला। एते सत्पुरुषः परार्थ घटिका स्वार्थम परित्यज्य ये, हे भर्तृहरींनी सांगितलंय। तो विषय आहे पण विस्तार होईल त्याचा, मला आता हे संपवायचं आहे आज सगळं। 7व्या दारात उभं केल्याशिवाय आता थांबत नाही।
भर्तृहरीने काय केलंय, माणसातला संत, माणसातला माणूस असे काही त्याच्यामध्ये प्रकार केले. आपण संकोच करू थोडा, 3 प्रकारानं त्याचा विचार करा. आपलं अहित झालं तरी चालेल, दुसऱ्याचं चांगलं झालं पाहिजे असा विचार करणारा एक वर्ग आहे. माझं चांगलं झाल्यानंतर मग इतरांचं चांगलं झालं तरी चालेल हा दुसरा वर्ग आहे. आणि माझं चांगलं होण्याकरता दुसऱ्यांचं अहित करावंच लागेल आणि दुसऱ्याचं हित होणारच नाही, फक्त माझंच झालं पाहिजे असा विचार करणारा तिसरा वर्ग आहे. याच्यातल्या तिसऱ्या वर्गाला स्वार्थी असं म्हणतात. दुसऱ्या वर्गाला सर्वार्थानं स्वार्थी म्हणायला ज्ञानेश्वर महाराज तयार नाहीत. पराचे हित न देखवे हे जे चिंतन केलं त्याच्यामधला विचार आपण करा. मलाच मिळालं पाहिजे हा विचार माणसाच्या मनामध्ये असणं स्वाभाविक आहे. मला मिळालं पाहिजे ठीक आहे, पण मलाच मिळालं पाहिजे हेही मान्य आहे, पण इतरांना न मिळता मलाच मिळालं पाहिजे हे मान्य नाही. लक्षात घ्या, मला न मिळालं तरी चालेल, इतरांना मिळालं पाहिजे हा संतांचा वर्ग आहे. माझं झाल्यानंतर इतरांना मिळालं तरी चालेल हा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचा वर्ग आहे. आणि इतरांना न मिळता फक्त मलाच मिळालं पाहिजे हा स्वार्थी लोकांचा वर्ग आहे. आणि याच्याही पुढे एक वर्ग आहे, नाही असं नाही. मला नाही मिळालं तरी चालेल पण इतरांनाही मिळू देणार नाही हा त्याच्या पुढचा आहे. मला नाही, माझं काही झालं तरी चालेल, काही झालं तरी चालेल, माझं नाक कापलं गेलं तरी चालेल, पण इतरांना अवलक्षण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अशी माणसं असतात की नाही, माझं काही होऊ द्या पण तुमचं चांगलं होऊ देत नाही, त्यांचा विचार करायचा नाही इथं, कारण तो 5व्या द्वारापर्यंत येणारच नाही. इथं जो आलेला आहे, नाथ महाराज म्हणतात त्यांनी आपला स्वार्थ निश्शेष टाकला पाहिजे. का बाबा नाथ महाराजांना अशा पद्धतीचा विचार, स्वार्थ टाकणं का आवश्यक वाटतं? थोडा विचार जर आपण बारकाईनं करायला लागलो आपल्याला हे लक्षात येईल की परमार्थ मार्गावर प्रवृत्त होताना, पारमार्थिक साधनेकडे जेव्हा मनुष्य काही कारणाने प्रवृत्त होतो, ते कारण कोणते असू देत, ज्ञान असू देत, दुःख असू देत अथवा काही असू देत, ज्या काही कारणानं तो परमार्थाकडे प्रवृत्त होतो, तेव्हा परमार्थ मार्गावरून चालताना बऱ्याच वेळेला त्याच्या हे लक्षात येतं, जर तो अंतर्मुख होऊन विचार करत असेल तर त्याच्या बऱ्याच वेळेला हे लक्षात येतं की आपल्या आत्तापर्यंतच्या सांसारिक जीवनामध्ये नको असणाऱ्या अनेक गोष्टींचा विनाकारण आपण संग्रह करून ठेवलेला आहे, ज्याची आपल्याला फार उपयुक्तता नाही, ज्याचा आपल्याला आत्तापर्यंत काही फार उपयोग झालाय असं नाही, ज्याच्या आत्तापर्यंत आपल्याला काही लाभ झालाय असंही नाही, पण कधीतरी लागेल म्हणून सांभाळून ठेवण्याची एक माणसाची वृत्ती असते. लागेल कधीतरी, पुढं कधीतरी लागेल, पुढं कधीतरी लागेल म्हणून जो संग्रह वाढतो, या संग्रहामध्ये नको असणाऱ्या अनेक गोष्टी सांभाळून ठेवल्या जातात, ज्याचं ओझं नंतर परमार्थामध्ये होतं. संसारामध्ये कदाचित त्याचं ओझं जाणवणार नाही, पण परमार्थ मार्गामध्ये मग त्याचं ओझं जाणवायला लागतं. आपण जर हिमालयामध्ये गेलो तीर्थयात्रेकरता वगैरे आणि मोठी चढण असेल, आपल्याला उंच जायचं असेल, तर तिथले लोक सांगतात आपल्या जवळचं नको असणारं काढून टाका, हे नको असणारं काढून टाका, याची आत्ता तुम्हाला काही गरज नाही. आपण इथून पंढरपूरहून निघताना विचार करतो, तिथं शेंगदाण्याची चटणी लागली तर चला घेऊन, तिथं तुपाचा डबा लागला तर चला, तिथं लोणचं लागलं तर चला घेऊन, तिथं अजून जास्त कपडे लागले तर चला, थंडी असली तर स्वेटर घ्या, अमुक असलं तर पांघरुण घ्या, पाऊस पडला तर छत्र्या घ्या, हे करताना ते घ्या, ते घ्या, ते घ्या, ते घ्या, सगळं घ्या 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 मध्ये सामान इतकं वाढतं. तिथं गेल्यावर वर चढताना तो माणूस सांगतो हे आवश्यक नसलेलं सोडून द्या सगळं. अहो छत्री पाऊस पडला तर, अरे इतका पाऊस पडेल की तुमची छत्री टिकणारच नाही, करता काय, भिजल्याशिवाय पर्याय नाही, द्या फेकून, छत्री फेकून द्यावी लागेल. अनेक गोष्टी अशा असतात, इथून निघताना कदाचित त्याची उपयुक्तता वाटते, पण वस्तुतः आपण जेव्हा त्या परिस्थितीत जातो त्यावेळेला त्या पदार्थाची अनुपयुक्तता सिद्ध होते, त्याचं ओझंच वाटायला लागतं. तसं आत्तापर्यंत आपण अनेक गोष्टी अशा संसारामध्ये सांभाळून ठेवल्या आहेत, परमार्थात लागेल लागेल, उपयुक्त होईल कधीतरी, पुढं उपयोगाला येईल म्हणून सांभाळून ठेवलेल्या अशा अनेक गोष्टी आहेत. आणि मग परमार्थाची वाटचाल करताना संत सांगतात हे अनावश्यक गोष्टी इथंच सोडून द्या बाबा,
हे तुम्हाला घेऊन पुढे जाता येणार नाही. पुढे जर जाल तर याच ओझ्यानं तुम्ही मरून जाल. एकतर चढण आहे, वर ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे, तिथं श्वास घेताना त्रास होतो. 2-4 पावलं अंगावर काही सामान नसताना 4 पावलं टाकलं तर दम लागतो आणि त्याच्यात तुम्हाला बीपी, म्हणजे मग किती आनंद असेल. पुण्यतिथी तिथंच करायची आणि परत यायचं बाकीच्यानी. दुसरा काय मार्ग आहे सांगा ना. असं जर होत असेल तर बाकीच्या गोष्टी टाकून द्याव्या लागतात की नाही तिथं. ह्याची गरज नाही, हे द्या सोडून, हे द्या सोडून, हे द्या सोडून, हे सोडावंच लागतं की नाही. तसं परमार्थ मार्गामध्ये बऱ्याच गोष्टी आपण विनाकारण सांभाळून ठेवलेल्या आहेत आत्तापर्यंत. विनाकारण लागेल हो, पुढं कधीतरी लागेल. एखाद्या कारणाकरता, क्षुल्लक कारणाकरता वर्षानुवर्ष एखादी वस्तू जतन करून ठेवायची कोणता शहाणपणा, कोणता अगदी किरकोळ उपयुक्तता असते त्याची, पण सांभाळून ठेवतात की नाही. तुम्ही पहा, कितीही वस्तू कशीही असली तरी त्याला जतन करण्याची एक मानवी वृत्ती आहे. तुम्ही साधारणतः, आता लगेच मी म्हणत नाही, पण घरी गेल्यानंतर आपलं कोठीचं घर उघडून बघा की कुठं 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 काय काय सांभाळून ठेवलेलं असतं. काही असतं त्या कोठीच्या खोलीमध्ये. माझघरामध्ये अंधारामध्ये लागल, पुढं लागल म्हणून ते जे ठेवलेलं असतं ना त्याचा काही उपयोग होत नाही, पण ठेवलेलं सगळं असतं. पाय मोडलेल्या खुर्चीपासून ते कान मोडलेल्या कपापर्यंत सगळं सांभाळून ठेवावंच वाटतं की नाही माणसाला. असू द्यावं, लागेल. कान मोडला म्हणून काय झालं, पुन्हा कधीतरी लागेल कुणाला तरी द्यायला. एखादं कुत्र बित्र सांभाळलं तर त्याला पाणी पाजायला लागेल, राहू द्या. अहो, बायका टिचलेली बशी सुद्धा फेकून देत नाही. टिचलेली बशी सुद्धा फेकून देत नाहीत. ज्या बशीमध्ये दूध पिता येत नाही, चहा पिता येत नाही, भांडे घासायचं साबण राहतंय त्याच्यामध्ये, राहू द्या, राहू द्या, राहू द्या, राहू द्या. किती सांभाळून ठेवतात. फुटकं सगळं सांभाळून ठेवायची सवय बायकांना असते, म्हणूनच नवरा सांभाळतात. बिनकामाचं सांभाळायची सवयच लागलेली असते. याचं काही काम नसतं तरी सांभाळतातच की बायका सांभाळतातच की नाही. तसंच आहे. काय काम आहे सांगा ना आता. फुटलेल्या बशीचं, कान मोडलेल्या कपाचं, पाय मोडलेल्या खुर्चीचं काय काम. काय ती खुर्ची कुणाला बसायला देता येते काय? देता येत नाही. असू द्या, राहू द्या, कुठंतरी उपयोगी पडेल. काय उपयोगी पडणार आहे? दुसऱ्या खुर्चीचा पाय तुटला तर ह्याचा तोडून त्याला जोडू, तेवढ्या करता तरी ही राहू द्या. आहेच की नाही विचार. विनाकारण माणसं काही वस्तू सांभाळून ठेवतात, बिनकामाच्या असतात, त्याची उपयुक्तता बऱ्याच अंशी सिद्ध होतही नाही, तरीही त्या पदार्थाबद्दलची एक ममत्व भावना अंतःकरणामध्ये निर्माण होते, जी आपल्याला पुढं बाधक ठरते. हे जसं संसारात आहे तसंच परमार्थामध्ये अशा अनेक गोष्टी मनुष्य सांभाळून ठेवतो, ज्याची उपयुक्तता परमार्थामध्ये सिद्ध होत नाही आणि ती टाकून द्यावी लागते. त्याच पदार्थांपैकी, त्याच विचारांपैकी स्वार्थ हा एक विचार. मला मिळालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे. माणसाला लहानपणापासून ती सवय, मुलांना तशी सवय लावलीच जाते. बघ, त्याला किती चांगले मार्क मिळाले, तुला मिळाले नाहीत, मग त्याला वाटतं त्याला मिळावेत, मग मला का मिळू नयेत. त्या स्वार्थातून जी स्पर्धा सुरू होते, ती स्पर्धा बऱ्याच वेळेला जीवघेणी ठरते. त्याच्यामुळे माणसाची वृत्ती बदलत जाते. पारमार्थिक वृत्ती सिद्ध होत नाही, पण तरीही माणसाला तो स्वार्थ आवश्यक वाटत असतो. अहो, स्वार्थ नसेल तर जगण्याला प्रयोजन काय? स्वार्थ नसेल तर माणसाने जगावं कसं? कामाची उपयुक्तता सांगताना वात्सायनाने दुसरं काय सांगितलंय? कामाचा विचार सांगताना वात्सायनाने सांगितलं काम घातक आहे. म्हणता तुम्ही, एका अर्थानं बरोबरही आहे, पण अंतःकरणामध्ये जर कामच नसेल तर जीव वाचणार कसा आणि जीव जगणार कसा? अरे, सगळाच काम काढून टाकायचा म्हणजे कसं चालेल? तो काम ठेवला पाहिजे. काम असेल तर माणसाला जगण्याचं काही सूत्र सापडतं. काम असेल, अंतःकरणामध्ये मिळवण्याची काही इच्छा असेल तर माणसाची प्रगती होते का नाही? एखाद्या माणसाला उद्योगधंद्यामध्ये प्रगती करायची आहे, मला पुढं जायचं आहे, हा विचार त्याच्या मनात आला पाहिजे की नाही? मग काम असला म्हणजे काय, आता तो काम वाईटच आहे का? म्हणून भगवंतानी त्याचा समन्वय सांगून धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ हे पुढे सांगितलं. तो धर्माला अविरुद्ध असला पाहिजे. कामाचं बंधन कोणत्या अर्थाने स्वीकारायचं हे भगवंतानी सांगितलं ना. तो धर्माला अविरुद्ध असला पाहिजे. धर्माला विरोध करणारा काम नाश करेल, बरोबर आहे. वात्सायनाने सांगितलं, तुम्ही एक मला सांगा, अहो काम वाईट आहे, माणसाच्या जीवनाचा घात करतो म्हणून कामच असू नये हे म्हणणं तुमचं बरोबर नाही. का बरोबर नाही? त्याने उदाहरण असं दिलंय,
पक्षी दाणे खाऊन जातील या भीतीनं तुम्ही पेरायचं सोडणार आहेत काय? पक्षी आपल्या शेतातले दाणे खाऊन जातील आणि आपल्या हाताला काही लागणार नाही या भीतीनं तुम्ही पेरणी करणं बंद करणार आहेत काय? अरे पक्षी दाणा खाणारच आहे, त्यांचा स्वभावच आहे, त्यांची उपजीविकाच त्याच्यावर आहे, म्हणून काही तुम्ही पेरायचं बंद करता का? तसं जसं करत नाही आपण, तसंच कामाचा विचार आहे. काम घातक आहे म्हणजे काय तो निर्माणच होऊ द्यायचा नाही का? अरे काम मनामध्ये निर्माण होतच असतो. पिकाचं जसं रक्षण करावं लागतं तसं त्या कामाला बंधनात ठेवावं लागतं, आपल्या ताब्यात ठेवावं लागतं. पक्ष्यांना जसं पिकावरून उडवून लावावं लागतं तसं पदार्थाकडे त्या कामाला जायला प्रतिबंध केले पाहिजेत. काम नसेल तर कसं चालेल? मग जगायचा हेतू काय तुमच्या? तुम्ही जगणार कसे? जीवनाला आलंबन नसेल तर जगण्याचं प्रयोजन काय? हे सगळे प्रश्न वात्सायनाने उपस्थित केलेत कामाच्या संदर्भात. स्वार्थ आहे माणसाच्या जीवनात. मला बोलायचंय स्वार्थाबद्दल. नाथ महाराज म्हणतात या द्वारामध्ये तुमचा स्वार्थ तुम्ही निश्चेष टाकून द्या बाबा. का टाका? स्वार्थ टाकण्याचं कारण काय? स्वार्थ म्हणजे काय? मला मिळावं ही इच्छा. ही इच्छा नुसती नाही तर या इच्छेचं पर्यवसान वासनेमध्ये झालंय. त्या वासनेला अहंतेची जोड मिळालेली आहे आणि मग माणसाला असं वाटतं की ते फक्त मला आणि मलाच मिळालं पाहिजे. नाथ महाराज म्हणतात हा स्वार्थ सोडून द्या. का सोडून द्या? त्याचं कारण असं, कोणत्याही अंगाने माणसाच्या जीवनात स्वार्थाची उपयुक्तता सिद्ध होत नाही. मी आपल्याला युक्तिवादानं सांगतो. आपण प्रपंच करा अथवा आपण परमार्थ करा, स्वार्थाची उपयुक्तता दोन्ही क्षेत्रामध्ये सिद्ध होत नाही. मी आपल्याला युक्तिवादानं सांगतो. फार प्रमाणाचा फार विचार नाही, पण आपल्याला बुद्धीला पटलं की बस या गोष्टी असं आहे. काम सोडून द्या, लोभ सोडून द्या, मोह सोडून द्या, हे 700-700 वर्ष झाले संत सांगतातच आहे. आपल्याला प्रमाण पाठही आहेत, पण सुटलंय का ह्याच्यातलं काही? ना सांगणाऱ्याचं सुटलं ना ऐकणाऱ्याचं सुटलं. कुणाचं सुटलं? आपल्याला प्रमाणाचं बुद्धीला पटलं पाहिजे. आवडे ते वृत्ती कीर्ती आधी मनवणीची उठी मग ते वाचादिठी करासी आहे, त्याच्याशिवाय येणार नाही ते. आपल्या बुद्धीला आधी ते पटलं पाहिजे. आणि बुद्धीला पटायचं असेल तर युक्तिवाद करणं आवश्यक आहे. नुसत्या प्रामाण्याची जोड देऊन मला हा विषय आपल्या समोर ठेवायचा नाही. थोडंसं बुद्धीला ते पटलं पाहिजे, तसा विचार करण्याची प्रवृत्ती तरी निर्माण व्हावी याकरता म्हणून छोटे 2 युक्तिवाद मी करतो. प्रापंचिक पदार्थाचा स्वार्थ असू नये, प्रपंचामध्ये स्वार्थ टाकला पाहिजे. काय कारण? छोटी छोटी 2 कारणं. एक प्रपंचातल्या स्वार्थाकरता, एक परमार्थातल्या स्वार्थाकरता. 2 कारणं सांगतो आणि संपवतो हा विषय. मुद्दा हा, प्रपंचामध्ये माणसाने स्वार्थ टाकला पाहिजे. का टाका? स्वार्थ ठेवला तर बिघडलं काय? आम्हाला मिळावं असं चालत नाही का? वाटू नये का आम्हाला? हे मला मिळावं, इदम मे स्यात् इदम मे स्यात्, मला मिळावं असं वाटूच नाही का? वाटलं पाहिजे. बरं, काही गोष्टी मलाच मिळालं पाहिजे असं वाटल्याशिवाय मुलगा वर्गात मीच पहिला आलो पाहिजे असा विचार जोपर्यंत मुलगा करत नाही तोपर्यंत अभ्यास चांगला करेल का हो? करणार नाही ना. चातुर्मासात राहिलेल्यांपेक्षा सगळ्यात आधी मलाच ज्ञानेश्वरी पाठ झाली पाहिजे असं वाटणं चुकीचं आहे काय? चुकीचं नाही ना. मलाच पाठ झाली पाहिजे असं वाटणं चुकीचं आहे का? चुकीचं नाही. मग असं जर मला वाटलं तर माझी पाठांतराची प्रवृत्ती वाढेल की नाही? रोज काही 50 ओव्या मी पाठ करत असेल तर 100 पाठ करण्याची माझी प्रवृत्ती जागी होईल की नाही? जागी होईल. मग माझा स्वार्थ बिघडला कुठे याच्यामध्ये? मलाच झालं पाहिजे ह्याच्यात. मलाच पाठ झाली पाहिजे ह्याच्यात दोष नाही, पण इतरांच्या पाठांतरामध्ये विघ्न आणून मला पाठ झाली पाहिजे इथं अडचण आहे. दुसरे पाठ करायला बसले की चल प्रदक्षिणेला जाऊ. दुसरे पाठ करायला लागले की हे बघ मला काय मेसेज आला. दुसरे काही पाठ करायला बसले की चल इकडं जाऊ, चल तिकडं जाऊ, चल फिरून येऊ, चल चिवडा खाऊ. दुसरे पाठ करायला बसल्यावर हा विचार करून आपण मात्र दरवाजा लावून पाठ करत बसायचं, हा स्वार्थ चालत नाही. मग तो परमार्थातला असला तरी चालत नाही. दुसऱ्यामध्ये विघ्न निर्माण करून स्वतःचं साधून घ्यायचं असेल तर चालत नाही. म्हणून स्वार्थाचा विचार करत असताना स्वार्थ असावा की नसावा? एक वर्ग म्हणेल असावा. मीच वर्गात पहिला आलो पाहिजे या विचारानंच मुलगा अभ्यासाकडे प्रवृत्त होईल. मग प्रपंचामध्ये आम्ही जर स्वार्थ बाळगला तर चुकीचं कुठे आहे? नाथ महाराज म्हणतात नाही, टाका. 5वे द्वारी निःशेष स्वार्थ सोडाच बाबा. या दारामध्ये स्वार्थ का सोडा? प्रपंचामधला स्वार्थ टाकावा लागतो, कारण प्रपंचामध्ये ज्या पदार्थाबद्दल आम्हाला स्वार्थी भावना निर्माण होते
ते प्रपंचातले सगळे पदार्थ नुसत्या भावनेनं मिळत नाहीत, ते प्रारब्धानं मिळतात. म्हणून आम्ही किती स्वार्थ बाळगला, पण आमच्या प्रारब्धात जर ती वस्तू नसेल तर, अरे सगळाच प्रपंच या देहापासून जर प्रपंचाचा प्रारंभ करायचा असेल तर हा देह सुद्धा प्रारब्धाविना प्राप्त झाला काय? प्रपंचाचा प्रारंभ कुठून करणार आहात तुम्ही? लग्नानंतर प्रपंच, अमक्या झाल्यानंतर प्रपंच, नोकरी मिळाल्यानंतर प्रपंच, हे झाल्यानंतर मुलं झाल्यानंतर प्रपंच. ही प्रपंचाची व्याख्या आहे का? नाही ना. देह प्राप्त होणं इथूनच प्रपंचाचा प्रारंभ आहे की नाही? आत्मा अंतःकरणावच्छिन्न होणं संपला, संसाराला प्रारंभ झाला. अंतःकरणावच्छिन्न होणं म्हणजे काय? अंतःकरण देहाच्या आधाराशिवाय राहू शकेल का? म्हणजे देहाची प्राप्ती होणं. मातेच्या गर्भामध्ये याचा देह सिद्ध झाला की संसाराला आरंभ झाला. मग गतजन्माच्या सगळ्या कर्माच्या परिणामाच्या भोगापासून ते आपल्या कृतीपर्यंतचा सगळा विचार तिथे करावाच लागतो. आमचा देह हेच जर प्रपंचाचं सगळ्या उपलक्षण असेल तर हा देह कुठून निर्माण झाला? देह काही आयता आम्ही म्हणालो म्हणून हा देह निर्माण झाला का? देह तवा आहे प्रारब्ध अधीन. तुकाराम महाराज म्हणतात देह हा प्रारब्धाच्या अधीन आहे. याचा मी का सीण वाहू माथा. काय करायचं? याचा शीण मी का माझ्या डोक्यावर व्हावा बाबा? पण देह तवा आहे प्रारब्ध अधीन. बर, देह आला, प्रारब्धानं आला. देहाला वाढण्याकरता काहीतरी जेवण खाण लागेल की नाही? ते कुठून मिळतं? अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. पुन्हा त्याचा प्रारब्धाचाच विचार आहे. त्याला लागणारं अन्न प्रारब्धानंच मिळतं. त्याच्या प्रारब्धामध्ये जर ते अन्न असेल तर त्या अन्नापासून त्याला कोणी वंचित ठेवू शकत नाही. आणि त्याच्या प्रारब्धामध्ये जर अन्न नसेल तर पंचपक्वान्नाच्या पानावरूनही त्याला उठून जावं लागेल. जसं प्रारब्ध असेल, एखाद्याचं प्रारब्ध असं होतं ना, प्रारब्धात असेल तर आम्हाला अनुभव आहेत प्रवासामध्ये. एखाद्या वेळेला प्रारब्ध प्रतिकूल असेल तर दिवस दिवस जेवायला मिळत नाही. प्रवास करावा लागतो, प्रवासामध्ये कुठे जेवायला वेळ मिळत नाही. गेलं की कीर्तन करावं लागतं, कीर्तन करताना जेवता येत नाही. अजून तरी तशी व्यवस्था ठेवली नाही काही. कीर्तन झालं की दुसऱ्या गावाला जायची गडबड असते, जेवणा खाण्यात वेळ घालवून उपयोगी नसतो. मग आता जेवायचं कुठं? एखाद्या वेळेला प्रारब्ध नसेल, प्रारब्धात जेवण नसेल, अन्न नसेल तर दिवसेंदिवस जेवण मिळत नाही. आणि एखादा दिवस असा उजाडतो की कारण नसताना तीनदा जेवावं लागतं. प्रारब्ध आहे. काय संगती लावता दुसरी? अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाढेमान वगैरे सगळाच अभंग आपण त्या दृष्टीनं पाहून घ्या. या सगळ्या प्रारब्धाचा विचार केला तर हे आपल्याच कर्माचा तो परिणाम असेल. प्रारब्ध म्हणजे काही नव्यानं काही फल उदयाला येतं अशातला विचार नाही. पुरुषार्थात फलप्राप्ती देशकाल वशादिह प्राप्ता चिरेण शीघ्रम वा या असौ दैवम इति स्मृतः. दैवाची व्याख्या करताना योग वासिष्ठांनी अशी व्याख्या केली, पुरुषार्थात फलप्राप्ती, आपण केलेल्या कर्मानं काही फल सिद्ध होतं. कसं? देशकाल वशाद इह, या देशामध्ये या कालामध्ये आपल्याला ते फल प्राप्त होतं. कधी प्राप्त होतं? प्राप्ता चिरेण शीघ्रम वा या असौ दैवम इति स्मृतः. यालाच दैव असं म्हणतात. लगेच मिळेल किंवा कालांतराने मिळेल, पण ते फळ सिद्ध झालेलं असतं. तेच प्रारब्ध रूपानं आपल्या डोळ्यासमोर आपल्या जीवनामध्ये उभं राहतं. प्रारब्ध म्हणजे वेगळं काही नाही. आपण कितीही चांगले प्रयत्न केले तरी बऱ्याच वेळेला प्रारब्ध प्रतिकूल असेल तर फल मिळत नाही. आणि प्रारब्ध जर अनुकूल असेल तर क्षुल्लक प्रयत्नामध्ये सुद्धा मोठं फल पदरात पडण्याची शक्यता असते. फार प्रयत्न करावे लागतातच, पण अल्प प्रयत्नामध्ये अनपेक्षित फल मिळतं. आणि बऱ्याच वेळेला अपेक्षित प्रयत्न करूनही फल मिळत नाही. याचं कारण काय? त्या धर्मराजाने या सगळ्या युद्धाच्या आरंभी भीमाला उपदेश करताना असं म्हटलंय, सुमंत्रिते सुविक्रांते सुकृते सुविचारिते सिद्ध्यंतर्था महाबाहो दैवम चात्र प्रदक्षिणम. सिद्ध्यंतर, हे महाबाहो, अरे बाबा भीमा, मी तुला सांगतो, सुमंत्रिते, किती चांगली तू मंत्रणा राबवलीस. सुविचारिते, किती चांगला विचार केलास. सुकृते, किती चांगलं केलंस. कितीही तू जे काही चांगलं केलं. सुमंत्रिते सुविक्रांते, किती मोठा पराक्रम गाजवलास, तरी फळ मिळेल असं नाही बाबा.
अहो विचार करून पहा, आपण अभिमन्यूला राखण्यासाठी 5ही पांडव तयारीत होतेच की नाही आधीपासून, पण अभिमन्यू जायचा तो गेलाच की नाही. सगळी अनुकूलता असून सुद्धा प्रारब्धवशामध्ये अभिमन्यू मेला, युद्धामध्ये पडला. सगळ्यांना माहिती होतं आज ह्याच्यावर गदा येणार आहे म्हणून, कळतच होतं. चक्रव्यूहाचा भेद करताना हे लक्षातच येत होतं, परंतु ते त्याच्याजवळ पोचू शकले नाहीत. अशी अनेक उदाहरणं, प्रारब्धाची उदाहरणं सांगून मला वेळ घ्यायचा नाही. कदाचित मी प्रारब्धावर कमी बोलावं हेच तुमचं प्रारब्ध असेल. कुणाला माहिती काय येते, ज्याचं जे प्रारब्धात आहे तसं ते होईल. मी विस्तार करायचं कारण नाही, कारण हा नित्य अनुभवाचा विषय हो, नित्य अनुभवाचा. पावला पावलाला आपल्याला प्रारब्धाची जाणीव होते. असं का झालं याचं उत्तर शेवटचं एकच असतं, प्रारब्ध म्हणून. म्हणून प्रपंचाचा विचार करत असताना सगळं जग प्रारब्धाच्या अधीन आहे. प्रारब्ध हाती जन सुख क्षीण पावत असे. या जनाला सुख आणि क्षीण हे दोन्ही पावतं. काय कारण? प्रारब्ध हाती जन. कारण हे सगळे जन प्रारब्धाच्या हातात आहेत. प्रारब्ध जसं वागविल तसं त्याला वागावं लागतं. आपल्याला पांडव गीतेमधला दुर्योधनाच्या मुखातला श्लोक सगळ्यांना परिचित आहे. जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती, केनापि देवेन हृदयस्थितेन यथा नियुक्तोस्मि तथा करोमि. त्या हृदयामध्ये राहिलेला कोणी एक देव असा आहे जो जशी माझी योजना करतो तसं मला वागावं लागतं. मला धर्म कळतो पण मी धर्म पाळत नाही, आणि मला अधर्मही कळतो पण मी अधर्म सोडत नाही. काय कारण? केनापि देवेन हृदयस्थितेन यथा नियुक्तोस्मि तथा करोमि. जशी माझी नेमणूक झाली तसं मला वागावं लागेल. फार चांगलं उत्तर, चांगला विचार दुर्योधनाने पुरवला. अनेक लोकांच्या आळशीपणाला हा पळण्याचा फार चांगला मार्ग आहे. आळशीपणा लपवण्याकरता हा फार चांगला मार्ग आहे. का हो तुम्ही काही करत नाही? प्रारब्धातच नाही हो म्हणलं की सगळंच मोकळं झालं, काहीच करायचं काम नाही. का हो ज्ञानेश्वरी वाचत नाही? प्रारब्धातच नाही हो. का हो प्रवचन ऐकत नाही? प्रारब्धातच नाही हो. का हो प्रवचनात झोपला? प्रारब्धातच आहे हो. बस, दुसरं काय आहे सांगा ना. माणसाला झोप का लागते? प्रारब्ध म्हणून. माणसाला जाग का येते? हे कर्मविपाकच मानले की नाही? जागृती, स्वप्न, सुषुप्ती कर्मविपाक मानले. अनेक वेळेला आपण हे बोलून आलो. एखादा मनुष्य रोज पहाटे 4 वाजता उठतो, आणि एखादा मनुष्य सूर्यकुलात जन्माला आल्यामुळं सूर्य डोक्यावर येईपर्यंत उठतच नाही. रोज जो 10 वाजता उठतो तो एखाद्या दिवशी पहाटे 4लाच उठून बसतो, आणि जो रोज सकाळी 4ला उठतो तो 8 वाजेपर्यंत जागाच होत नाही. घरातल्या लोकांना शंका येते, आहे का? कुणाला माहिती? आता जो 4ला उठणारा 8 वाजेपर्यंत उठत नाही, काय कारण आहे? काही नाही, त्याचं निद्रेचं प्रारब्ध 8 वाजेपर्यंत संपलं नाही, किंवा 8 वाजेपर्यंत जागृतीचं प्रारब्ध उदयाला आलं नाही. संगती कोणती लावा. आणि एखादा मनुष्य 10 वाजेपर्यंत जो झोपणारा तो पहाटे 4ला उठून बसतो. का? कारण त्याचं त्या दिवशीचं जागृतीचं प्रारब्ध 4 वाजता उदयाला आलं म्हणून उठला. काय संगती लावता? माणसं काय म्हणतात? काही कळलंच नाही हो, कशी काय जाग आली? कशी आली नाही? तुझ्या कर्माचा परिणाम म्हणून जाग आली. मागच्या जन्मी कुठंतरी पंढरपूरला आल्यावर पहाटे उठून प्रदक्षिणा करण्याचं तुला पुण्य लागलं म्हणून आत्ता 4 वाजता उठलास. नाही तर मागच्या जन्मी पंढरपूरला येऊन प्रवचनात झोपला होतास म्हणून 10 वाजेपर्यंत उठलाच नाहीस. काय संगती लावता सांगा ना. प्रारब्धाची संगती लावाल की नाही? अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, देह तवा आहे प्रारब्ध. हे सगळे चिंतन आपण करा. याच्यामध्ये आपल्याला प्रपंचामध्ये प्राप्त होणारे जे सगळे पदार्थ आहेत, हे सगळे पदार्थ प्रारब्धानच प्राप्त होतात. ही केवळ स्वार्थाची प्राप्ती नाही आहे. मला हे सांगायचं आहे, ती केवळ स्वार्थाची प्राप्ती नाही आहे. मी एखाद्या पदार्थाबद्दल कितीही स्वार्थी भूमिका ठेवली, संपत्तीबद्दल, धनाबद्दल, जगातलं सगळं धन मला मिळावं अशी जरी स्वार्थी भावना मी माझ्या अंतःकरणामध्ये ठेवली, आणि जर माझ्या प्रारब्धात दारिद्र्यच लिहिलेलं असेल तर माझ्या स्वार्थाचा उपयोग आहे का सांगा? माझा मुद्दा एवढाच आहे. माझ्या स्वार्थाचा उपयोग आहे का? काही उपयोग नाही. आम्ही किती जरी प्रयत्न केले तरी आम्हाला शेवटी तिथंच थांबावं लागतं. म्हणून प्रपंचामध्ये स्वार्थाचा उपयोग नाही, कारण प्रपंचामधल्या सर्व प्राप्तींचा विचार प्रारब्धाशी जोडला गेलेला आहे.
आणि मग जर सगळाच विचार संसारातला बोलतो, प्रपंचात पुरतं बोलतो मी आत्ता, याचा अर्थ प्रपंचातही कर्म करूच नये असं माझं म्हणणं नाही. मी फलाच्या दृष्टीनं बोलतो. एक लक्षात ठेवा, प्रारब्ध हे नेहमी फलाशी संबंधित असतं. प्रारब्ध कधीही कृतीला जन्म देत नसतं. हा सिद्धांत लक्षात ठेवा. प्रारब्ध कृतीला जन्म देत नाही. असं का केलं म्हणजे ते माझ्या प्रारब्धात होतं असं नाही. कृती ही आपल्या कर्माशीच संबंधित आहे. आणि त्या एखादा मनुष्य आहे, जेवायला बसला. मी एक साधं उदाहरण आपल्याला सांगतो. जेवायला बसला, जेवणामध्ये त्याच्या प्रारब्धात काय भाजी भात आमटी पोळी काय भाजी वगैरे जे असेल ते पानामध्ये वाढलेलं आहे. एखादा गोड पदार्थ प्रारब्धात असेल तर तो पानामध्ये वाढलेला आहे. त्याच्या शेजारी एक मनुष्य बसलाय, त्याच्याही पानामध्ये तेच वाढलेलं आहे. दोघंही जेवतात. पानातला घास उचलून तोंडामध्ये घालणं ही क्रिया प्रारब्धात असावी लागते का? नाही, हे आपल्यालाच करावं लागतं. पानामध्ये अन्न कोणतं यावं हे प्रारब्धात आहे, पण पानातलं अन्न उचलून तोंडात घालावं याचा प्रारब्धाशी काही संबंध नाही या कृतीचा. फलाशी त्याचा संबंध आहे. पोटात गेलेल्या अन्नानं आपल्याला किती तृप्ती लाभावी हे प्रारब्धावर कदाचित फल आहे ना ते. म्हणून शेजारी शेजारी पंक्तीमध्ये बसलेले दोघे जण एकाच प्रकारचं अन्न खाऊ नये. एकाला तृप्ती मिळते, एक मात्र नाराजच राहतो. दोघांनाही मिळणारं अन्न समान आहे की नाही? समान आहे. मग एकाचं पोट भरतं दुसरा नाराज राहतो का? फलाशी संबंध प्रारब्धाचा आहे म्हणून. त्यांच्या प्रारब्धात अन्नाचं सेवन करूनही तृप्ती नसेल एखाद्याच्या, तर अन्न जेवण करूनही त्याला तृप्ती मिळणारच नाही. आणि एखाद्याला चतकोर भाकरीत त्या दिवशी जर तृप्ती मिळणार असेल तर त्याला अर्धी भाकरी सुद्धा पोट भरून गेलं असं वाटेल. तो म्हणाल नाही हो, चतकोर भाकरीची भूक होती, देवाने अर्धी भाकरी दिली, त्याला जास्त वाटेल, फल वाटेल त्याला ते. म्हणून प्रारब्धाचा संबंध कृतीशी नाही आहे. माझ्या प्रारब्धात नव्हतं म्हणून मी कृती केली नाही, हा पळपुटेपणा चालणार नाही. कर्मविपाकामध्ये तुम्हाला कृती तर करावीच लागेल, पण कृती करूनही प्रारब्धात जर फल नसेल, समाधान नसेल तर ते मिळणार नाही. याचा अर्थ ती कृती वाया जाते असं नाही. ती कृती कदाचित पुढच्या जन्माचं प्रारब्ध म्हणून सुखरूपानं आपल्या जीवनामध्ये तिचा संचय होऊ शकतो. ती संगती आपण जन्मजन्मांतराच्या संबंधानं लावून घ्या. मला सांगायचं आहे काय याच्यामध्ये, की हे जर सगळं प्रारब्धाच्या अधीन असेल तर प्रपंचामध्ये स्वार्थाचा विचार कुठपर्यंत? माणसाला जो स्वार्थ अपेक्षित आहे, मी आणखीन एक प्रश्न अनुषंगानं विचारतो. माणूस आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये जो स्वार्थ बाळगतो तो स्वार्थ कृतीच्या संबंधानं असतो का फलाच्या? आता लक्षात घ्या. अजून एक अनुषंगिक प्रश्न विचारतो. मनुष्य जो स्वार्थ अंतःकरणामध्ये बाळगतो त्याचा संबंध कृतीशी का फलाशी? फलाशी. कृतीशी त्याचा संबंध नाही. मीच हे केलं पाहिजे अशी अपेक्षा नसते. कोणी करा, फल मलाच मिळालं पाहिजे, हा स्वार्थ आहे. कर्माच्या संबंधानं जर कर्माचा जर स्वार्थाचा संबंधच नसेल, स्वार्थाचा संबंध जर फलाशी असेल आणि फलाचा संबंध जर प्रारब्धाशी असेल आणि प्रारब्ध जर स्वार्थापेक्षा प्रबल असेल तर स्वार्थाची उपयुक्तता काय? प्रपंचामध्ये स्वार्थ किती उपयुक्त ठरला? मग जर ठरतच नसेल तर आपल्या जीवनात ज्याचा उपयोगच नाही ते ठेवायचं कशाला? सोडून द्या या दारामध्ये. या दारात सोडून द्या तो स्वार्थ. नाही तरी आम्ही कोणताही स्वार्थ बाळगला आणि आमच्या प्रारब्धामध्ये ते फल नसेल तर तो स्वार्थ बिनकामाचा आहे, काही उपयोग नाही त्याचा. मनुष्य इथून काही सामान घेऊन निघाला, मी आपल्याला अजून दुसराही विचार त्या संबंधामध्ये पुढे बोलतो. पण इथून काही सामान, मी मगाशी बोललो ना आपल्याला की हिमालयामध्ये जाताना एखादा मनुष्य इथून काही सामान घेऊन निघाला आणि ती वस्तू त्याला शेवटपर्यंत लागलीच नाही. काय करायचं त्या वस्तूचं? पुन्हा कधीतरी लागेल म्हणून घेऊन यायची काय? इथून चंद्रभागेचं पाणी किंवा इथून काहीतरी एक बाटलीमध्ये पाणी घेऊन गेला, पंढरपूरचं नळाचं पाणी. तिथं पाणी भरपूर आहे. मग आता तिथं जर पाणी भरपूर आहे तर तिथं पाणी पिऊन झाल्यानंतर आता पुन्हा ते पाणी आपल्याला जवळ बाळगायचंच आहे का? टाकून द्यायचं. आता त्या पाण्याला वास यायला लागला बाबा, काय करायचं? तसं स्वार्थाला वास यायला लागला. आता किती जन्मजन्मांतरामध्ये हा स्वार्थ बाळगायचा? एखादा तरी वर्ष, एखादा तरी प्रसंग असा येईल की आपल्या जवळचं सामान कमी करावं लागेल, तर सगळ्यात पहिल्यांदा टाकायचा असेल तर हा स्वार्थ टाका. नाथ महाराज सांगतात या 5व्या दारात स्वार्थ टाका. का? कारण प्रपंचात याचा काही उपयोग नाही. परमार्थात काही उपयोग आहे का?
पारमार्थिक दृष्टीनं स्वार्थाचा काही उपयोग आहे का? उपयोग नाही. का उपयोग नाही? कारण पारमार्थिक प्रापंचिक वस्तू स्वार्थानं न मिळता जशी प्रारब्धानंच मिळते, तशी पारमार्थिक वस्तू सुद्धा स्वार्थानं न मिळता केवळ साधनेनं मिळते, केवळ भक्तीनं मिळते, केवळ नामस्मरणाने मिळते, केवळ ज्ञानाने मिळते. लक्षात घ्या, तिथं स्वार्थाचा उपयोग नाही. ज्ञानानं जर परमात्मा प्राप्ती होणार असेल तर मलाच देव मिळाला पाहिजे असं म्हणता येऊ शकतं जगात कुणाला? अरे देव सगळ्यांचा आहे, तो कुणाला एकालाच मिळेल असं नाही आहे. आपण बोललो ना, देव सामान्य आहे आणि सामान्य वस्तूवर जगात एकाची सत्ता कधीच चालत नाही. आपल्याला त्या वस्तूवर एकाची सत्ता नाही चालवता येणार. उदाहरण सांगायचं झालं तर गावातला तलाव आहे. आपल्या घरात नळाला येणारं जे पाणी आहे ते पाणी आपण किती भांड्यामध्ये भरून घ्यायचं? स्वातंत्र्य कुणाला आहे? आपल्याला स्वातंत्र्य नाही. बाबा 2 घागरी बास झाल्या, मी आज एकटाच आहे, 2 घागरी बास झाल्या. पाहुणे आले, नाही 10-5 पिपं भरून ठेवा, स्वातंत्र्य की नाही आपल्याला? बरं, माझं पाणी भरून झाल्यानंतर आपल्या घरात शेजारी राहणारा एखादा, त्याच्या घरात नळ नाही, तो आला, अहो पाणी आहे अजून नळाला, मी घेऊ का तुमचं पाणी? घ्या ना, घेऊन जा, पाण्याला कोण नाही म्हणतं, घेऊन जा. आणि एखादा खौट जर असलाच, नाही माझं पाणी वाया गेलं तरी चालेल पण तुम्हाला नेऊ देणार नाही, असं स्वातंत्र्य बाबा त्याचा. आता आहे स्वभाव, त्याला कोण काय करणार? शेजारी म्हणू शकतो का नाही वाया कसं घालवता तुम्ही पाणी? नाही. माझ्या घरात नळाला जे पाणी येतं त्या पाण्याचा विनियोग कसा करायचा, ते पाणी कुणाला द्यायचं अथवा न द्यायचं, हे स्वातंत्र्य मला आहे, कारण मी त्या घराचा मालक आहे. बरोबर? पण गावातली जी विहीर आहे, गावची म्हणून जी विहीर आहे, गावचा म्हणून जो तलाव आहे, त्या तलावातलं पाणी कुणी न्यावं कुणी न्यावू नये, कोणी एक ठरवतो काय? हो, सगळ्या गावाचा त्याच्यावर. का? कारण तो सामान्य पदार्थ आहे आणि माझ्या घरात आलेलं नळाचं पाणी हा विशेष पदार्थ आहे. सामान्यावर कुणाची सत्ता नसते, तसा परमात्म्यावर परमात्मा मलाच मिळाला पाहिजे असं चालत नाही. आणि एक वाक्य बोलून पुढे चलतो, देव फक्त मलाच मिळाला पाहिजे असं जर झालं असतं तर भक्ताचं कधीच पटलं नसतं. कारण प्रत्येक भक्ताला काय वाटलं असतं? मलाच मिळाला पाहिजे, मलाच मिळाला पाहिजे. मग मला सोडून त्याला मिळाला की मग या भक्तानी काठी उचलायची आणि त्या भक्ताच्या डोक्यात घालायची. मला न मिळता तुला कसा मिळाला की घाल त्याला आणि मार त्याला. भक्ताचं जमलं नसतं. जर स्वार्थानं देव भेटला असता तर. भगवंताची प्राप्ती जर स्वार्थानं, ज्ञानोबारायचं तुकोबारायचं पटलं नाही, झालंय का असं? काल वेगळा, ठीक आहे, ज्ञानोबारायांचं आणि गोरोबा काकांचं पटलं नाही, झालंय असं? ज्ञानोबारायांचं नामदेवरायांचं पटलं नाही, झालंय असं? नामदेवरायांचं जनाबाईचं पटलं नाही, असं झालं? चोखोबाराय गोरोबा काकांचं अजिबात पटलं नाही, हो, झालंय असं? नाही ना. या सगळ्यांचंच सगळ्यांशी पटलं का? कारण सगळ्यांना प्राप्त झालेला परमात्मा एक आहे म्हणून. प्रत्येकाला जर मलाच देव मिळावा असा स्वार्थ राहिला असता तर भक्ताशी पटलं नसतं. पण असं होत नाही. तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या नंतर झाले म्हणून ज्ञानोबारायांना पूज्य मानून तुकोबाराय ज्ञानोबारायांची स्तुती करतात, आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या आधी झाले तरी तुका वरिष्ठ आम्हा थोर म्हणून त्यांच्याकडे पाठवून देतात. ज्ञानोबाराय तुकोबारायांना मोठं म्हणतात. हे पटणं कसं शक्य आहे? स्वार्थ असेल तर हे शक्य होणार नाही. एक दुसरा एक विचार अजून एक सांगतो. परमार्थामध्ये स्वार्थाचा उपयोग नाही. का? कारण पारमार्थिक वस्तू सामान्य आहे. एक परमार्थामध्ये स्वार्थाचा उपयोग नाही. परमार्थ असा आहे, स्वार्थामुळे जर परमात्म प्राप्ती झाली असती तर या स्वार्थाला आत्तापर्यंत वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत साधन रूपता प्राप्त झाली असती. कोणत्या तरी सद्ग्रंथामध्ये स्वार्थ हे परमार्थाचं साधन आहे असं विधान आहे? एखादं तरी चरण, एखादी तरी ओवी, अर्धी तरी ओवी, वेदाचं अर्ध तरी वचन, एखाद्या तरी मुख्य दशोपनिषद सोडून द्या, गौण उपनिषदामध्ये तरी प्रमाण, उपनिषद सोडून द्या, पुराणामध्ये तरी एखादा श्लोक नाही ना. पुराण सोडून द्या, संत वाङ्मय सोडून द्या, इतिहास काढून पहा, इतिहासात तरी एखादं प्रमाण असं की अमक्या भगवत भक्ताला परमात्मा प्राप्ती झाली, त्याचं कारण त्याच्या अंतःकरणातला स्वार्थ, असं उदाहरण एक तरी इतिहासात नाही. मग वेद नाही,
स्मृती नाही, श्रुती नाही, स्मृती नाही, पुराण नाही, इतिहास नाही, संत वाङ्मय नाही, कुठल्याच संबंधामध्ये जर स्वार्थाला प्रामाण्यच आलं नाही परमात्मा प्राप्तीचं, तर तो स्वार्थ बिनकामाचा आहे, तो टाकलाच पाहिजे. म्हणून एक विधान फक्त याचं सार म्हणून आपल्या समोर ठेवतो. श्रुती, स्मृती, पुराण, इतिहास, संत वाङ्मय आणि आपले अनुभव या सगळ्यांची गोळाबेरीज करून या सगळ्या वाङ्मयामध्ये ज्याच्या स्तुती करता एकदाही एकही शब्द येत नाही ते जीवनात निरुपयोगी असतं. हा सिद्धांत म्हणून आपल्याला लक्षात ठेवायला हरकत नाही. वेदापासून ते इतिहासापर्यंत आणि संत वाङ्मयापासून ते अनुभवापर्यंत ज्याच्या संबंधानं कधीही एकही स्तुतीपर शब्द येत नाही ती वस्तू जीवनात निरुपयोगी मानली पाहिजे, तिचा उपयोग नाही. ज्ञानोबाराय ज्याची स्तुती करत नाहीत ते निरुपयोगीच असलं पाहिजे. जर त्याची थोडी जरी उपयुक्तता असेल तर संत त्याचं वर्णन केल्याशिवाय सोडणार नाही. कुठं ना कुठं तरी त्याची स्तुती संत वाङ्मयामध्ये येईलच येईल. ज्या अर्थी आली नाही त्या अर्थी स्वार्थानं परमात्मा प्राप्ती होत नाही. म्हणून परमात्मा हा स्वार्थानं मिळत नाही. स्वार्थ हे परमात्मा प्राप्तीचं साधन नाही. स्वार्थानं परमात्मा प्राप्ती झाली असती तर भक्ताचं हे युक्तिवाद आहेत हा, हे फक्त युक्तिवादानं मी बोलतोय, आता लक्षात घ्या, जमत नाही. आणि म्हणून नाथ महाराज बोलतात हा स्वार्थ निरुपयोगी आहे, टाकून द्या. उलट आता उलट बोलतो, अन्वयाने जसं सांगितलं तसं व्यतिरेकाने मानतो. स्वार्थ असेल तर आता प्रपंचाकडे परत चला. स्वार्थानं प्रापंचिक पदार्थ मिळत नाही, प्रारब्धानं मिळतो, बरोबर. म्हणून स्वार्थ जसा प्रपंचात निरुपयोगी ठरला तसा त्याचा व्यतिरेकही बघा. स्वार्थ जीवनामध्ये ठेवून प्रपंच करणारा आपल्या जीवनाच्या अंतापर्यंत सुखी झाला असं उदाहरण आहे का? दाखवा. व्यतिरेकाने पहा. आता स्वार्थ ठेवला आणि सुख मिळालं असं उदाहरण आहे का? कुठे ना कुठेतरी तो स्वार्थ दुसऱ्याचं अहित करत असेल तर आपल्याला स्वार्थानं आपण गृहीत धरू, स्वार्थानं प्राप्त झालेल्या पदार्थाचं सुख भोगताना मनामध्ये कुठंतरी हे सलत राहतं की त्याचं वाईट करून आपण मिळवलंय, आपल्यालाही आनंद होणार नाही. व्यतिरेकानं बघितलं तरी स्वार्थाचा उपयोग नाही. परमार्थात व्यतिरेकाने बघितलं तर व्यतिरेकाने स्वार्थाचा परमार्थामध्ये काय उपयोग? व्यतिरेकानं पहा, काही उपयोग नाही. उलट पक्षी परमार्थामध्ये जर स्वार्थ आलाच आणि स्वार्थाचं आलंबन जर परंपरेनं आणि संस्कारानं प्रपंचच राहिला तर तो स्वार्थ आपल्याला परमात्मा प्राप्ती तर सोडून द्या, उलट भगवत विस्मरण घडवतो. भगवंताचं विस्मरणच होतं त्याच्यामुळे. भगवंताचा विसरच पडतो त्या स्वार्थामुळे. प्रपंचामुळे देवाचा विसर पडल्याच्या अनेक प्रमाणं आपल्याला साधक जीवनातली तुकाराम महाराजांच्या मुखातून पाहायला सापडतात. अशा पद्धतीनं देवाचा विसर पडतो का? मला या प्रापंचिक पदार्थाबद्दलची स्वार्थी भावना, प्राप्तीची भावना तीव्र झाली म्हणून. कबीर महाराजांचं वचन आहे ना, आपल्याला माहिती असणारं प्रमाण सांगतो. नथनी दी जिस यार ने सुमिरन बार ही बार, नाक दिया जिस यार ने उसको भूल गई नार. कबीर महाराज काय बोलले? आपल्याला माहिती असणारी कथा. कबीर महाराजांच्या जवळ एक कुटुंब राहत होतं. त्यात दोघं नवरा बायको. नवऱ्यानं बायकोला सगळे दागिने केले होते, परंतु एक नथ करायची राहिली होती. त्या नथीवरून दोघांचं भांडण व्हायचं. एके दिवशी नवऱ्याला बोनस मिळाला. त्यांनी बाजारातून येताना नथ आणली. बायको रुसूनच बसली होती. दिवे लावणी केलेली नाही, काही नाही. संध्याकाळ झाली तरी दिवे लावले नाहीत, कारण सकाळी इतकं भांडून दिवे लावले होते की संध्याकाळी लावायची गरजच पडली नव्हती. नवरा आला, दिवे लावले, बघितलं बायको तशीच डोळे रडून लाल लाल झालेले, नथ नाही. नवऱ्याने तिला उठून बसवलं. अगं रडायला का? बोलू नका माझ्याशी, तुमचं असंच आहे. किती मी तुमच्यासाठी मरमर करते, तुम्ही माझ्याकरता काही करत नाही. आता 10 लाखाचे दागिने केले ना, तरी एखादं नसल्याचं इतकं दुःख असतं की त्याच्यामध्ये सगळं असल्याचं विसरलं जातं. त्यामुळे ती रडायला लागली. मग नवऱ्याने तिच्या डोळ्यासमोर ती नथ धरली. हे बघ मी तुझ्या करता काय आणली. ती नथ त्या बाईनी पाहिली. महाराज, रूप पाहता लोचनी, इतकं सुख, इतका आनंद झाला तिला. मग आता काय करू? सकाळपासून जेवला नसताल, पुरणाची पोळी करू का? आता संध्याकाळी 8 वाजता पुरणाच्या पोळीची तयारी तिथून सुरू.
म्हणतो नाही काही करू नको. ते झालं भांडण. मग तिला वाटलं की आपल्याला नवऱ्याने आणलेली नथ आपल्या मैत्रिणीने बघावी. बाईला वाटणं स्वाभाविक आहे, कारण दागिना तिच्याकरता नसतो. आपण परवाच बोलून आलो, दागिना दुसऱ्याकरताच असतो. आपल्याला मिळालेला दागिना जर दुसऱ्यांना दिसला नाही, दाखवला गेला नाही, तर बाईला रात्री झोप येत नाही म्हणे, असं म्हणतात येत नाही म्हणे. काही जणांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, आपल्याला मिळालेला दागिना दुसऱ्याला दाखवावा आणि त्यांच्याकडे तसा दागिना नाही याचं त्या बायकांना वाईट वाटावं, तेव्हा हिला झोप लागते. काही जणांनी ह्याच्या पुढे जाऊन सांगितलं, आपल्यासारखा दागिना तिच्याकडे नाही याचं तिला वाईट वाटावं, त्या वाईट वाटण्यापोटी तिचं तिच्या नवऱ्याशी हिच्यासारखं भांडण व्हावं, मग हिला शांत झोप लागते, असं सांगतात मानसशास्त्रामध्ये. पण जे काही असेल, तिला वाटलं बघावं. कोण भेटणार, गावातल्या विहिरीवर बायका असतील म्हणून नथ घालून पाणी भरायला गेली. भरीला उलंडोनी रीता करी घट, सगळं नथ घातले, पाणी भरायला गेली. बायकांनी बघितलं या वेळेला रोज येत नाही, आज का आली, काहीतरी विशेष आहे, नथ नवीन आहे. बायकांच्याही लक्षात आलं. मग कौतुक सुरू झालं. तिने सांगितलं, हो माझा नवरा आहेच तसा चांगला, सकाळी नथ म्हणले रात्री नथ हजर, माझा शब्द खाली पडू देत नाही, आई बापापेक्षा चांगलंच. आता ते बायकांचं बोलणं झालं, सगळं सुरू झालं. कबीर महाराज चालले होते. कबीर महाराज ते वर्णन ऐकून हसले. त्या बाईने विचारलं, महाराज का हसता? तिने सांगितलं, काही नाही, माझ्या नवऱ्याने मला नथ आणून दिली, तुम्हाला हसायचं काय कारण आहे? कबीर महाराज म्हणाले, मला एवढ्याच करता हसू आलं, नथनी दी जिस यार ने सुमिरन बारही बार, ज्या नवऱ्याने तुला नथ आणून दिली त्याचं इतकं स्मरण वारंवार करते, लेकिन नाक दिया जिस यार ने उसको भूल गई नार. पण ज्या परमात्म्याने नाक दिलं त्याला मात्र विसरून गेली. स्वार्थामध्ये भगवत विस्मरणच जास्त होतं. जर स्वार्थ अनुकूल असता तर परमार्थामध्ये भगवत प्राप्ती व्हायला पाहिजे होती. व्यतिरेकाने पहा, अन्वयाने पहा, दोन्ही बाजूनी जर उपयुक्तता सिद्ध होत नसेल तर तो पदार्थ त्याज्य माना. म्हणून नाथ महाराज सांगतात, हा स्वार्थ सोडून द्या बाबा, सोडून द्या. त्याचा प्रपंचातही उपयोग नाही, त्याचा परमार्थातही उपयोग नाही. विनाकारण त्याचं ओझं इतकी जन्म सांभाळून ठेवलंय, त्याचं ओझं घेत बसलोय आपण, सोडून द्या. 5व्या द्वारामध्ये स्वार्थ सोडा. पण कसा? नाथ महाराज म्हणतात, साधा सोडू नका, निशेष सोडून द्या. अजिबात त्याचा लवलेशही आपल्या जीवनामध्ये शिल्लक नाही राहिला पाहिजे. ज्ञानोबारायांच्या जीवनात स्वार्थ दिसतो नाही महाराज. एवढं सगळं करून एरवी तरी मी मूर्ख म्हणणं कुठे स्वार्थाचा लेश तरी आहे का मला सांगा? अरे 4-4.5 हजार अभंग आपल्या पदरात टाकून मी तो हमाल भारवाही म्हणणं कुठे स्वार्थाचा विचार? तुकोबारायांकडे स्वार्थ नाही, जनाबाईंकडे स्वार्थ नाही, नामदेव महाराजांकडे स्वार्थ नाही, कुणाकडेही स्वार्थाचा लवलेश आपल्याला दिसणार नाही. हे मलाच मिळालं पाहिजे, हे मी केलं नाही. ज्ञानोबाराय कधी मीकडे त्याचं कर्तृत्व घेत नाहीत. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पाईक. पण मी काही केलं नाही, करणं सगळं सद्गुरूंचं, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी. तुका हे माझं नाही, हे तुमच्या कृपेचं पोषण आहे. तुम्ही तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल, मी बोलत नाही. पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे, भगवंताची कृपा म्हणून मी बोलतो. माझं कर्तृत्व आहे, माझं चिंतन आहे. एक एक अभंग तयार करण्याकरता किती दिवस चिंतन करावं लागतं तुम्हाला काय? असं तुकोबाराय कधी म्हणाले नाही. अरे माझं बोलणं म्हणजे साधं बोलणं आहे. माझ्या बोलण्याचा काय विचार तुम्ही करता? माझं बोलणं बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे. तुकोबाराय बोलतात, माझं बोलणं म्हणजे वेडी वाकडी लेकरासारखं वेड वाकडं बोलणं आहे. आता हे लेकरासारखं असून जर विद्वानांना जन्मजन्म पुरतं, तर तुकाराम महाराज शहाण्यासारखं बोलले असते तर कुणाला कळायला वावच नव्हता, आहे का नाही? वेडवाकडं बोलणं तुकोबारायांचं आपल्याला इतके दिवस आहे, जन्मजन्मांतरा करता पुरून उरलं तुकोबारायांचं बोलणं. ज्ञानोबारा एरवी तरी मी मूर्ख म्हणतात, परंतु हे कधी एरवी म्हणण्याचं तात्पर्य काय त्याचा संदर्भ मागच्या ओळीशी जोडून घ्या. ज्ञानोबाराय बोलतात, परी असे ते तर आधारू जेणे बोले मी सधरू. मी बोलतो त्याला आधार माझे सद्गुरू आहेत. माझ्या मनाचं मी बोलत नाही. कुठे स्वार्थाचा विचार, मीपणाचा विचार कुठेही संतांच्या जीवनात दिसत नाही. त्याने टाकला तसा आपणही निशेष टाकावा लागतो. माणसं एखाद्या वेळेला स्वार्थ टाकतात, सोडत नाहीत असं नाही, पण लगेच त्याच्या परतफेडीची अपेक्षा दुसऱ्या कालामध्ये त्यांच्या मनात असतेच. काहीतरी करून करतात, स्वार्थ सोडत नाहीत असं मी म्हणत नाही. परमार्थिक
काम करताना म्हणा, सांसारिक काम करताना म्हणे थोडा बहुत स्वार्थाचा त्याग होतो, पण स्वार्थ त्यागामध्ये सुद्धा फलाची अपेक्षा ठेवतात, हा पुन्हा त्याच्यातला स्वार्थ असतो. याच्याकरता म्हणून नाथ महाराज म्हणतात निश्शेष स्वार्थ, पाचवे द्वारी निश्शेष स्वार्थ. आणि पुढे गेल्यानंतर मग 6वं दार, तिथं त्या 6व्या द्वारामध्ये काय टाका, 6व्या द्वारा आत साधने समस्त राहती. नाथ महाराज सांगतात 6व्या द्वारामध्ये सगळी साधनं सोडून द्या. आता कोणती साधनं सोडा, हा एक महत्वाचा विचार आहे. कोणतं साधन सोडा? साधनं सोडायची असतील तर साधन केव्हा सोडता येतं? परमार्थ पूर्ण झाल्यानंतर. मग ही साधनं सोडा. बरं, गंमत ही आहे, नाथ महाराज इथं साधनं सोडायला सांगतात आणि पुढच्या 7 दारातल्या दुसऱ्या का तिसऱ्या दारामध्ये पुन्हा ती साधनं गोळा करायला सांगतात. भावार्थ ते राजभुवन, प्रथम दारवंठा श्रवण, दुसरे ते साधन, नित्यानित्य विवरण ते तिजे. पुढच्या 7 दारातल्या दुसऱ्या दारामध्ये साधनं गोळा करायला सांगतात. मग तिथं जाऊन गोळा करायचे, तर इथं का सोडा? याचं कारण संगती लावताना लक्षात घ्या की इथं जी साधनं सोडायला सांगितली ती साधनं ही पारमार्थिक साधनं नाहीत. मग कोणती साधनं? आत्तापर्यंतच्या प्रपंचाच्या उत्कर्षाकरता म्हणून जी जी साधनं आपण स्वीकारली आहेत ती सगळी साधनं या 6व्या द्वारात सोडा. साधन रहित व्हा. पोटासाठी सगळी साधनं मनुष्य गोळा करतो. मग त्याच्याकरता जी कोणती साधनं असतील ती, काही ठिकाणी त्याला प्रपंचाकरताही विवेक करावा लागतो, तर ते प्रपंचाकरता प्राप्त करून घेतलेलं विवेक नावाचं साधन आहे. हे मिळवावं का ते मिळवावं? प्रपंचामध्ये एका नोकरीमध्ये 10,000 रुपये पगार आहे, दुसऱ्या नोकरीमध्ये 15,000 रुपये पगार आहे. कोणती मिळवावी? 15,000ची मिळवावी. सरळ आहे की नाही? जिथं जास्त पैसे मिळतात ती नोकरी करावी. कोणालाही, कुणाच्याही मनामध्ये हा विचार येईल की प्रपंच करताना बरं याच्यात चूक काय, याच्यात दोष आहे का? काही नाही ना, काहीच दोष नाही. पण 15,000ची पगाराची नोकरी करत असताना 15 तास काम करावं लागेल आणि 10,000ची नोकरी करताना 3च तास काम करावं लागेल. आता कोणती करता? म्हणजे इथं विवेक लागतो. आता विवेकाचा विचार आहे, 15 तास काम करून 15,000 मिळवायचं का 5 तास काम करून 10,000 मिळवायचे? मग मनुष्य विचार करतो, 5 तास काम करून 10,000 मिळत असले तर उरलेल्या 5 तासाचं काय करायचं? पुन्हा अजून काही करता येईल का? हे बरं का कशाला त्या 5 तासाचा विचार करून पुन्हा त्या ह्याचे 5,000 करता मरमर करायचे? त्याच्यापेक्षा तिथंच 15 तास देऊन टाकावेत आणि आयता पगार हातात घ्यावा. कशाला मरमर करावी, इकडं तिकडं हिंडत बसावं? आता हा जो विवेक त्याच्या ठिकाणी निर्माण झाला नोकरीची निवड करताना, हा विवेक काही परमात्मा प्राप्ती करताय? नाही ना, हा विवेक प्रपंचा करताच आहे. एखाद्या वेळेला त्याच्या ठिकाणी वैराग्य निर्माण होतं, पण हे वैराग्य परमात्मा प्राप्ती करता नाही, हे वैराग्य ज्ञाना करता नाही. विरक्ती वाचोनी काही ज्ञानासी तगण्याची नाही, त्या ज्ञानाकरता हे विरक्ती नाही. एखादा मनुष्य, हा प्रपंचाचा नियमच आहे महाराज. चांगला प्रपंच करायचा असेल ना तर माणसानं घराबाहेर विवेकी असावं आणि घरात आल्यावर विरक्त व्हावं. हे चांगला संसार करण्याचं सूत्र आहे. मी एकच वाक्य बोलतो, अधिक विस्तार मी करत नाही याचा. चांगला प्रपंच करायचा आहे ना, आपलं घरदार चांगलं चालावं असं वाटतं ना, मग माणसाने घराबाहेर विवेकी राहावं आणि घरात आलं की विरक्त व्हावं. चांगला संसाराचं हे सूत्र झालं. चांगल्यातल्या चांगलं आपल्याला काय मिळवता येईल याचा विचार घराबाहेर राहून माणसाने करावा आणि चांगल्यातला चांगलं मिळवून घरात यावं, हा विवेक झाला. आणि जे चांगलं आपण घरात आणतो ते घरातल्या लोकांना वाटून द्यावं, हे वैराग्य झालं. घराबाहेर विवेकी राहा, घरात आल्यावर विरक्त व्हा, झाला चांगला संसार. पण हा सगळा विवेक वैराग्याचा जो विचार आहे, हा विचार प्रपंचाकरता का परमार्थाकरता? प्रपंचाकरता असेल तर हा विवेक सोडून द्या. ह्यात मला जास्त चांगलं मिळणार आहे, विचार सोडा असं म्हणणं नाही. ऐका, चांगल्या वाईटाची निवड करण्याची बुद्धी सोडा असं म्हणणं नाही आहे. हे साधन सोडा. संसाराकरता विवेक, विवेकाचं आलंबन सोडा. 6व्या द्वारात साधन सोडा म्हणजे काय सोडा? सगळी साधनं प्रपंचामध्ये केली जातात, त्याचं एकच आलंबन आहे, हो, पोटा करता. दुसरं काही नाही. आई वडील सुद्धा मुलाला सांभाळतात. संतांची वचन आहेत आपल्याकडे.
कशा मायबाप आहे कशा करता? दुसरं काहीच कारण नाही. लोभ, पोट, आपला स्वार्थ एवढ्याच करता. तुकाराम महाराजांनी तर इतकं स्पष्ट सांगितलंय, सगळाच अभंग आपल्याला त्या दृष्टीने बघण्यासारखा आहे. असं पोट भरण्याकरता मनुष्य अथक प्रयत्न करतो. केवढं हो पोट माणसाचं? एक विती एवढेसे पोट, केवढा बोभाट तयाचा. तुकाराम महाराज म्हणतात, पोट बघायला गेलं तर एक वीत आपल्या आता ढेरी असेल तर सोडा, त्याचा विषय नाही, पण एकूण पोटाचा जर आकार बघायचा झाला, माझ्याकडे बघू नका, एकूण पोटाचा आकार जर बघायचा झाला तर एक वीत आहे का नाही? याच्यापेक्षा जास्त पोट आहे का? पोटाची उंची ह्याच्यापेक्षा जास्त आहे? अहो, विती एवढा तांब्या पाण्यानं भरायचा असेल तर नळाखाली काय दिवसभर धरून बसावं लागतं काय? 2 मिनिटात भरतं. तसं विटी एवढंसं पोट भरायला किती वेळ लागतो? 2 मिनिटं. एखादा तासभर कुठं काम केलं तर पोटापुरतं मिळतं. उरलेले 23 तास भजन करायला काही हरकत? हे प्रवचनात बोलणं सोपं आहे. असो, विती एवढेसे पोट, केवढा बोभाट तयाचा, जळो त्याची विटंबना, भूक जना नाचवी. तुकाराम महाराज म्हणतात, ही पोटातली जी भूक आहे ना, ही सगळ्या जगाला नाचवते महाराज. अभिमान शिरी भार झाले खर तृष्णेचे, तुका म्हणे नरका जावे हाच जीवे व्यापार. तुकाराम महाराज म्हणतात, व्यापार हा शब्दावर मला जोर द्यायचा आहे. हा जो सगळा व्यापार केला, परिणाम काय? तुका म्हणे नरका जावे. सगळा पोटासाठी केलेला व्यापार याचा अर्थ ही सगळी साधनं, हा जो व्यापार आहे ना, ही सगळी साधनं नेणार आहेत कुठे? तुका म्हणे नरका जावे. नरकातच जर नेणार असतील तर कशा करता ती साधनं जवळ ठेवता बाबा? 6व्या द्वारात साधने समस्त राहती. द्या सोडून, त्या 6व्या द्वारामध्ये साधनं सोडून द्या. आणि 6व्या द्वारात साधनं सुटली की मग ते 6वं द्वार उघडतं आणि पुढचं 7वं दार आपल्याला प्राप्त होतं. त्या 7व्या दारात काय सोडायचं ते नाथ महाराज सांगतात, सांडोने मितूपणाचा सांघात, मग रिघावे 7वे द्वारात, तैची भेटे रघुनाथ मुख्य परमार्थ या नाव. नाथ महाराज सांगतात, भगवंताची भेट या 7वं द्वार उघडल्यानंतर, या 7व्या द्वारानंतर होणार आहे. या दारात काय टाकायचं? सांडोनी मी तू पणाचा सांगात. तेच ज्ञानोबाराय सांगतात, आपुलेनी भेदे वीण, माझे जाणी जे जे एकपण, तया नाव शरण मज येणे गा. हा मितूपणाचा सांगात टाकणं म्हणजेच आपल्या भेदाशिवाय परमात्म्याला जाणणं कसं आहे याचा विचार करायचा आहे. उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव.